जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आत्तापर्यंत आपण ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, निवृत्तीनाथ महाराज आणि तुकाराम महाराज यांचे हरिपाठ पाहिले। पंचरत्नी हरिपाठामध्ये नामदेव महाराजांचाही हरिपाठ आहे। आजपासून आपण हा हरिपाठ पाहूया। ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज इत्यादी संत मंडळींना नामदेव महाराज समकालीन आहेत, पण ही भावंडे लहान होती। नामदेव महाराज मात्र वयाने वयस्कर होते। नामदेव महाराजांशी भगवंत स्वतः बोलायचे, त्यांच्या हातचं जेवायचे। तरीही नामदेव महाराजांना सद्गुरू प्राप्ती झालेली नव्हती। एक दिवस संत सभा ज्ञानेश्वर महाराजांनी बोलवली। त्यावेळी कुठलं मडकं कच्चं आहे आणि कुठलं पक्कं आहे याची परीक्षा घ्यायची वेळ आली। संत गोरा कुंभारही त्या सभेमध्ये होते। संत गोरा कुंभारांकडे ही कामगिरी सोपवण्यात आली। ते कुंभार असल्यामुळे थापटण्यानं मडकं बडवायचं आणि कुठलं कच्चं आहे आणि कुठलं पक्कं आहे हे ठरवायचं, अशी त्यांची पद्धत। एकामागून एक ते प्रत्येक संतांच्या समोर यायचे आणि डोक्यावर थापटणं बडवायचे आणि हे कच्चं आहे का पक्कं आहे ते सांगायचे। सगळीच मडकी पक्की होती। पण जेव्हा संत गोरा कुंभार नामदेव महाराजांच्या पुढे आले, त्यावेळी आधीच नामदेव महाराज हे वयस्कर असल्यामुळे ते इतर संतांपेक्षा स्वतःला ज्ञानी समजत होते। त्यात प्रत्यक्ष भगवंत त्यांच्याशी बोलत असत, त्यामुळे तर त्यांना हे अजिबात पसंत पडलं नाही। तरीसुद्धा संत गोरा कुंभारांनी त्यांच्यावर थापटणं मारलं। थापटणं मारल्या मारल्या नामदेवांना राग आला। ते म्हणाले, ही कसली पद्धत कच्चं आणि पक्कं ठरवायची परमार्थात। ते संतापून भगवंताजवळ गेले। भगवान त्यांच्याशी बोलतच असत। भगवान म्हणाले, नाम्या, अरे तू खरोखरच कच्चा आहेस। नामदेव महाराज म्हणाले, भगवंता, अरे तू परमात्मा प्रत्यक्ष, तू माझ्याशी बोलतोस, माझ्या हातचं जेवतोस आणि मी कच्चा। भगवान म्हणाले, असंच आहे। तुझ्याशी जो बोलतो, तुझ्या हातचं जो जेवतो, ती माझी माया आहे। मी स्वतः मायेला वश करून घेतो आणि तुझ्यासमोर येतो, पण ते काही माझं खरं स्वरूप नव्हे। मग नामदेव महाराज म्हणाले, मग तुझं खरं स्वरूप कुठलं? भगवान म्हणाले, माझं खरं स्वरूप तुला ओळखायचं असेल तर तुला सद्गुरूची आवश्यकता आहे। नामदेव महाराज म्हणाले, मग तूच माझा सद्गुरू हो। भगवान म्हणाले, तो अधिकार मला नाही, सद्गुरूंनाच तो अधिकार आहे। तू औंढ्या नागनाथाला जा, तिथे विसोबा खेचर आहेत, त्यांना शरण जा, त्यांच्या कृपेने तुला माझ्या स्वरूपाची ओळख होईल। नामदेव महाराज तडक निघाले, औंढ्या नागनाथाला गेले। शंकराची पिंड त्यांना दिसली आणि एक म्हातारा माणूस त्या पिंडीवर पाय ठेवून बसलेला होता। हे पाहूनच नामदेव महाराजांना राग आला। भगवंताला कुणी पाय लावतं का, असं ते म्हणाले आणि पाय बाजूला करा म्हणाले। म्हातारा माणूस म्हणाला, अरे मी थकलोय, माझा पाय तूच बाजूला ठेव। नामदेव महाराजांनी त्यांचा पाय उचलला आणि बाजूला ठेवला। त्यांचा पाय जिथे ठेवावा तिथे शंकराची पिंड प्रगट व्हावी, असं होत होत त्यांच्या भोवती सगळ्या पिंडीच पिंडी झाल्या। तेव्हा नामदेव महाराजांना कळून चुकलं की हा सामान्य म्हातारा नाही, हे विसोबा खेचरच आहेत। नामदेव महाराज त्यांना शरण गेले। विसोबा खेचरांनी अनुग्रह केला आणि साधन करून नामदेव महाराजांनी खऱ्या भगवंताची ओळख करून घेतली, म्हणजेच स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून घेतली। आपण नामदेव महाराजांचा हरिपाठ पाहणार आहे, म्हणून ही नामदेव महाराजांच्या बाबतीतील घटना अगदी थोडक्यात सांगितली। ही घटना अत्यंत अलौकिक आहे। असं पहा, आपण अत्यंत सामान्य लोक आहोत। नामदेव महाराज सद्गुरू प्राप्ती होण्याच्या आधी ज्या अवस्थेमध्ये होते, ती अवस्थासुद्धा आपल्याला खूप लांब आहे। अहो, आपल्या ओळखीची माणसं, एवढंच काय
आपल्या घरातली माणसंसुद्धा प्रसंगी आपला ऐकत नाहीत. भगवंत नामदेव महाराजांचं ऐकायचे म्हणजे त्यांचा अधिकार काय असेल? नामदेव महाराज असामान्य असे होते, भक्तश्रेष्ठ होते, पण तरीसुद्धा सद्गुरूंचं महत्त्व किती आहे हे अधोरेखित करणारी ही घटना आहे. सद्गुरूंशिवाय परमार्थात काहीही प्राप्ती होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरू प्राप्तीनी साधन मिळतं. साधन केल्याने सद्गुरू कृपापदरात पडते आणि सद्गुरू कृपेनी आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होतो. नामदेव महाराज जेव्हा अशा साधनेतून तावून सुलाखून निघतात आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतात, तेव्हा ते हा हरिपाठ लिहितात. त्यामुळेच आपण हा हरिपाठसुद्धा साधनेच्या दृष्टीनंच पाहूया. नुसते वरवर अर्थ नको बघायला. थोडंसं खोल जाऊन प्रत्येक अभंगामधून नामदेव महाराजांना आपल्याला काय उपदेश करायचा आहे हे आपण यथावकाश पाहूया. आज आता सुरुवातीला पहिला अभंग पाहू. पहिल्या अभंगामध्ये नामदेव महाराज म्हणतायत, नामाचा महिमा कोण करी सीमा, जपावे श्रीरामा एका भावे. आता जपावे श्रीरामा एका भावे असंही म्हणता येतं आणि जपावे श्रीरामा असंही म्हणता येतं. त्याचा सखोल अर्थ आपण पाहूच या. दुसऱ्या ओळीत ते म्हणतात, न लगती स्तोत्रे नाना मंत्रे यंत्रे, वर्णिजे बा वक्त्रे श्रीरामनाम. अनंत पुण्यराशी घडे ज्या प्राण्यासी, तरीच मुखासी नाम येत. नामा म्हणे नाम महाजप परम, तो देह उत्तम मृत्युलोकी. नामदेव महाराजांचं नावच विलक्षण आहे, निवृत्तीनाथ महाराजांसारखंच. अर्थात प्रत्येक संतांचं नाव विलक्षणच आहे. ज्ञानेश्वर महाराजही पहा, ज्ञान हेच ईश्वर रूपानं जिथं अस्तित्वात आहे असे ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर या शब्दाची फोड असंख्य प्रकारे करता येईल. नामदेव महाराजांचंही नाव पहा, नामदेव. खरं म्हणजे भगवंताचं नाम हेच देव आहे. भगवंताचं स्वरूप हे नामामध्येच साठवलेलं आहे. ब्रह्मचैतन्य महाराजांनी तर त्यांच्या पूर्ण अवतार कार्यात भगवंताच्या नामाचीच महती गायली आहे. महाराज म्हणतात, नामामध्ये प्रत्यक्ष भगवंतापेक्षाही जास्त ताकद आहे. नाम म्हणजे भगवंतच. इथं तर नामदेव महाराजांचं नावच कसं आहे, नामदेव असं आहे. आणि असं नाव असलेले आणि प्रत्यक्ष भगवंताची अनुभूती घेतलेले नामदेव महाराज आपल्याला नामाचा उपदेश या अभंगामधून करतायत. पहिल्या ओळीमध्ये ते म्हणतात, नामाचा महिमा कोण करी सीमा, जपावे किंवा जपावे श्रीरामा एका भावे. भगवंताच्या नामाचा महिमा कुणीही वर्णन करू शकत नाही, हे तर उघडच आहे. पण नामदेव महाराज आपल्याला काय बोध देत आहेत तो बघूया. भगवंताचं नाम हे एका भावानं घ्यावं लागतं. या एका भावाला समजून घेण्याच्या आधी आपण नामांमधले फरकही पाहूया. प्रत्येकाला काही ना काही आराध्य दैवत असतं. कोणाची गणपतीवर श्रद्धा असते, कोणाची रामावर, कोणाची शंकरावर, तर कोणाची संतांवर तशी श्रद्धा असते. अक्कलकोट स्वामी कोणाचे दैवत असतं, तर गोंदवलेकर महाराज कोणाचं दैवत असतं. आपली श्रद्धा जिथे असते ते नाम आपण भक्तिभावानं घेतो. पण असं असूनही आपण ते एका भावानंच घेतो असं नाही. जसं की आपण हा विषय पूर्वी पाहिलाय की दगडावरती नुसतं पाणी टाकून देऊन काही उपयोग होत नाही. पण एकाच ठिकाणी थेंब थेंब पाणी पडत राहिलं की दगड फुटतो. आपल्या उपासनेमध्ये सुद्धा अशीच ताकद असावी लागते. 50 नामं घेऊन पारमार्थिक प्रगती होत नाही. 50 देवतांना पूजूनही परमार्थात काही प्राप्त होत नाही. एकतर आपल्याला सद्गुरू असतील तर सद्गुरूंनी सांगितलेलं आहे तेच करावं, किंवा आपली भक्ती एकाकार कशी होईल, एकविध कशी होईल याचा अभ्यास करावा. आता आपली श्रद्धा रामावर आहे ना, तर रामाला संपूर्ण आयुष्य वाहून द्यावं,
जागेपणी, झोपताना, स्वप्नामध्ये, प्रत्येक कृती करताना रामाला आठवावं. हीच गोष्ट अन्य देवतांच्या बाबतीतही आहे बरं का. म्हणजे मुद्दा हा की आपली देवता आपण ठरवून घ्यावी. ज्या देवतेवर आपलं मनापासून प्रेम आहे, आपली भक्ती आहे, श्रद्धा आहे, तिला घट्ट धरावं आणि त्याचं नाम प्रेमानं घ्यावं. हा एका भावाकडे जाण्याचा एक अभ्यास झाला. आता आपण आणखी खोल जाऊन याचा अर्थ पाहूया. भगवंताचं नाम हे एक भावानं घ्यायचं असतं. माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, एक हरी आत्मा जीव शिव सम. जीव खरं पाहता शिवापासून निराळा नाहीच आहे. आपल्या अंतरामध्ये आपलं आत्मस्वरूप अधिष्ठित आहे. तेच आपलं खरं स्वरूप आहे. आपण मात्र आपल्या देहाला सत्यत्व देतो आणि देहाला मी असं समजतो. आरशामध्ये जो आपला देह दिसतो ते खरं पाहता आपल्या शरीराचं प्रतिबिंब आहे, पण तोच मी आहे असं आपण भ्रमानं समजतो आणि पदरात आपल्या देहबुद्धी पडते. जन्मोजन्मी हाच संस्कार आपण बाळगत असल्यामुळं ही देहबुद्धी घट्ट होत जाते. हा समज पक्का होतो की माझा देह म्हणजेच मी आहे. सद्गुरू आपल्याला सांगतात की ते फक्त एक माध्यम आहे, ज्या माध्यमानं तू वावरत आहेस. अन्न खातोस, पाणी पितोस, झोपतोस इत्यादी. ते तुझं स्वरूप नव्हे, तो तुझा फक्त देह आहे. तू जर कोणी असशील तर आतमध्ये जे चैतन्य तत्व खेळतंय, जो आत्मा स्थित आहे, तोच खरं म्हणजे तू आहेस. नाम घेताना जे नाम आहे ते ज्या भगवंताचं आहे, तो भगवंतच मी आहे, माझं आत्मस्वरूप आहे, या एक भावानं ते घ्यायचं आहे. यामध्ये काही फरक नाहीच आहे, या भावनेनं ते घ्यायचं आहे. याला एका भावानं नाम घेणं असं म्हणतात. म्हणजे पहिली पायरी ठरली की आधी नाम पक्क करावं. शंकर, राम, गणपती, देवी अशा नामांमध्ये भरकटत बसू नये. एका देवतेचं श्रद्धेनं, प्रेमानं नाम ठरवावं आणि ते नाम एका भावानं घ्यावं. मी आणि नाम, नाम आणि भगवंत, भगवंत आणि मी हे वेगवेगळे नसून एकच आहोत अशा भावानं घ्यावं. म्हणजे ते एका भावाचं नाम झालं. आता इथे जर सद्गुरूप्राप्ती असेल तर पुष्कळसं काम सहज होतं. म्हणजे आपल्या मनानं नाम ठरवावं लागत नाही. सद्गुरू आपल्याला नाम देतात. ते एकतर नाम देतात किंवा ध्यानाची साधना सांगतात. त्यांनी दिलेली साधना सांभाळणं म्हणजे सुद्धा एका भावानं नाम घेणं. इथेही भावाचा अभ्यास पाहिजे बरं का. म्हणजे आज या सद्गुरूंवर विश्वास आहे, उद्या त्या सद्गुरूंवर विश्वास आहे, परवा अमुक अमुक कुणाचं चरित्र वाचलं तर तिकडे मन लगेच धावत गेलं. असं होता कामा नये. एक गुरु एक देव, कोठे तरी असावा भाव, भावार्थ नसता वाव सर्व काही. एक भगवंत, एक सद्गुरू यांच्या पायी आपण लीन पाहिजे. नुसते लीन नाही, अनन्यतेनं लीन पाहिजे. अनन्य हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. अन्य ज्याला असत नाही असा अनन्य. जसे मारुतीराय होते. मारुतीरायांना प्रभू रामचंद्रांशिवाय अन्य कुठलंही दैवत माहीत नव्हतं. ही अनन्य भक्ती. अशी अनन्य भक्ती आपली आपल्या देवतेप्रती, आपली आपल्या सद्गुरूंप्रती आणि त्यांनी दिलेल्या नामाप्रती असावी, असं नामदेव महाराज आपल्याला सांगतायत. ते नुसतं एका भावे असं म्हणत नाहीत. जपावे श्रीरामा असं म्हणतात. जपावे किंवा जपावे या दोन्ही अर्थांनी हे महत्त्वाचं आहे. भगवंताचं नाम एका भावानं घेत राहावं, वारंवार अभ्यासत राहावं असंही ते सांगतात आणि ते जतन करून ठेवावं, जपावं असंही सांगतात. याचा दाखला देताना काही संत कंजूष माणसाचा दाखला देतात. एखादी जर कंजूष व्यक्ती असेल तर त्याचं सगळं चित्त त्याच्या पैशामध्ये असतं. तो दिवसाचे सगळे व्यवहार करतो. बायकोबरोबर प्रेमानं वागेल, मुलांबरोबर प्रेमानं वागेल, धंदा पाणी करेल, नोकरी करेल, सगळं काही करेल.
पण त्याला पैशाचं अखंड स्मरण असतं. त्याला जसं पैशाचं स्मरण असतं तसं साधकाला भगवंताच्या नामाचं स्मरण असतं. नामदेव महाराज म्हणतायत, अशा नामाच्या स्मरणाला, श्रीरामाला, भगवंताला तुम्ही जपा, जपून ठेवा, जणू काही ती एखादी मौल्यवान वस्तू आहे. आपण बाजारात भाजी आणायला जातो, कपडे आणायला जातो आणि दागिनेही आणायला जातो. भाजी आणि कपडे आपण कसे आणतो आणि दागिने कसे जपून आणतो? खोटे दागिने असतील तर सहज पिशवीमध्ये ठेवून देतो, पण जर अस्सल सोन्याचा 2 किंवा 3 तोळ्याचा दागिना असेल तर आपले चित्त त्याच्याकडं असतं बघा. आपण तो जपून ठेवतो आणि घरी जाईपर्यंत तो नीट आहे ना हे सारखं पाहतो. एकतर कृतीनं पाहतो किंवा आपल्या चित्तामध्ये, मनामध्ये त्याच्या जपणुकीचा सतत विचार करतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की एखादी गोष्ट जपणं म्हणजे एखाद्या गोष्टीचा जप करणं आणि एखादी गोष्ट जपून जतन करून ठेवणं हे गुणधर्म आपल्यामध्ये आहेत. म्हणजे आपण जर ठरवलं तर आपण भगवंताचं नाम जपू पण शकतो आणि जपू पण शकतो. मग ते करायला आता विलंब लावू नका, असं नामदेव महाराज म्हणतात. नामाचा महिमा कोण करी सीमा, जपावे श्रीरामा एका भावे. यातला आपण थोडासा आणखी खोल अर्थही पाहूया, जो आपण माऊलींचा हरिपाठ पाहताना बघितला होता. तो म्हणजे कोण या शब्दाचं महत्त्व. भूमितीमध्ये कोण ही संकल्पना आहे. 2 रेषा एकमेकांना मिळतात तिथे कोण तयार होतो. आपली भोईची एक रेषा आहे, ज्याला भ्रुकुटीची रेषा असंही म्हणतात, आणि आपली नाकाची एक रेषा आहे. या नाकाच्या रेषेला भोईची किंवा भ्रुकुटीची रेषा ज्या ठिकाणी छेद देते तिथे भ्रूमध्यस्थान आहे. या स्थानालाच संत वाङ्मयामध्ये कोण अशी संज्ञा आहे. नामदेव महाराज म्हणतायत, नामाचा महिमा कोण करी सीमा. सीमा करणे म्हणजे एखाद्या गोष्टीची पराकाष्ठा करणे, म्हणजेच टोकापर्यंत एखादी गोष्ट करणे. आपण बोलीभाषेत म्हणतो पहा, तू मात्र आता वागण्याची सीमा केलीस. याचा अर्थ काय? तर त्या वागण्याची परिसीमा, पराकाष्ठा तू केलीस. नामदेव महाराज आपल्याला म्हणतायत की आपल्या भ्रूमध्यस्थानाच्या ठिकाणी भगवंताच्या नामाच्या स्मरणाची सीमा करा. म्हणजेच त्या नामाच्या स्मरणामध्ये तुम्ही भ्रूमध्याकडे लक्ष देऊन राहा. आता ही नामसाधनेची एक विशिष्ट पद्धत आहे, ज्याचा अनुग्रह सद्गुरूंनी करावा लागतो. ध्यान साधनेची क्रियासुद्धा याच प्रकारची आहे. भ्रूमध्याच्या ठिकाणी साधक साक्षी भावानं राहतो आणि ध्यानावस्थेमध्ये बुडून जातो. या पद्धतीचाही अनुग्रह सद्गुरूंनी करावा लागतो. सद्गुरू शिष्याला सांगतात की कशा पद्धतीनं भ्रूमध्यामध्ये लक्ष देऊन थांबायचं. त्यामुळं कशा पद्धतीनं मन आवरलं जातं आणि मन चिदाकाशामध्ये लीन होतं. हे सर्व साधना मार्ग गुरुपदिष्ट आहेत. उगाच कुठेतरी ऐकले किंवा कुठेतरी वाचले म्हणून काही करायला जाऊ नये. भगवंताच्या नामामध्ये तल्लीन होणे हे जास्त महत्त्वाचे आहे. त्या तल्लीनतेमध्ये काही साधकांना ध्यान लागल्याचाही अनुभव येतो, तर काही साधकांना भ्रूमध्याच्या ठिकाणी आपण गेल्याचाही अनुभव येतो. अर्थात या अनुभव घेण्याच्या गोष्टी आहेत. नामदेव महाराज इथे दोन्हीही मार्ग आपल्याला सांगतात. जेव्हा ते म्हणतात, जपावे श्रीरामा एका भावे, म्हणजे भ्रूमध्याच्या ठिकाणी तुम्ही एकतर भगवंताच्या नामामध्ये राहा, किंवा नाम म्हणजे तरी काय, नाम म्हणजे सोहमचा भावच आहे. आपण जेव्हा राम म्हणतो तेव्हा मी म्हणजे राम याच भावानं नाम घ्यायचं आहे. म्हणजेच काय, तर तोच म्हणजे श्रीरामच मी आहे या भावानं नाम घ्यायचं आहे. हेच तर आपण मगाशी पाहिलं, एक हरी आत्मा जीव शिव सम. आणि मग असा भाव ठेवून ध्यान धरणं काय, किंवा भगवंताच्या नामामध्ये भ्रूमध्यस्थानी स्थिर राहणं काय, हे दोन्ही मार्ग
नामदेव महाराज अगदी सहजपणे सांगतात. पण इथे एक गोष्ट अधोरेखित होते आणि ती म्हणजे साधनेची निश्चितता. सद्गुरूंकडून मिळालेले साधन आणि त्या साधनाबद्दलचा आपला असलेला निश्चय. मग अशा साधकाला इतर साधनांची काय गरज आहे? उदाहरणार्थ, आता समजा आपल्याला गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह आहे. आपण गोंदवल्याला जातो, तिथे आपलं सर्वस्व आहे. महाराज म्हणजे आपले मायबाप आहेत. मग आता दुसरीकडे जाण्याची काही गरज आहे का? अन्य काही करण्याची गरज आहे का? महाराजांना शरण जावं आणि महाराज आपल्याला जो उपदेश करतात त्या उपदेशांना अनुसरावं, भगवंताच्या नामात राहावं, झालं. पण असं आपण करत नाही. आपली बुद्धी, आपलं चित्त अस्थिर असल्यामुळं आज ही उपासना, उद्या ती उपासना, परवा आणखी कुठली उपासना, अशी आपली भरकट होत राहते. नामदेव महाराज म्हणतायत, हे मात्र तुम्ही करायला जाऊ नका. न लगती स्तोत्रे नाना मंत्रे यंत्रे वर्णिजे बा वक्त्रे श्रीराम नाम. सद्गुरूंकडून आपल्याला नाम मिळालंय ना, सद्गुरूंकडून आपल्याला साधना मिळाली आहे ना, कुठली का असेना, ध्यानधारणा असेल किंवा नामस्मरण असेल, किंवा सद्गुरूंनी सांगितलं असेल की अमुक अमुक पारायण कर, अमुक अमुक जप कर, असं ध्यान कर. जे काही त्यांनी सांगितलं असेल ते एकदा आपल्याला मिळाले ना, तर आता बाकीच्या गोष्टी करायला जाऊ नका. इतर गोष्टी करायला जाल तर त्यात फक्त वेळ वाया जाईल. काय करा तर वर्णिजे बा वक्त्रे श्रीराम नाम. श्रीराम नाम इथे सगळा अर्थ अपेक्षित आहे. भगवंताचं नाम किंवा सद्गुरूंकडून मिळालेली साधना जे काही असेल ते, त्याला तुम्ही घट्ट धरून राहा, असं ते म्हणतात. आता हे सगळं ऐकायला आपल्याला खूप छान वाटतं, प्रसंगी प्रसन्न वाटतं. एकतर आपण तसं वर्तन करतोच असं नाही, पण ऐकायला तरी गोड वाटतं. आपल्याला असं वाटतं की किती छान आहे, अशी अवस्था खरंच भाग्याने येत असेल. किंवा आपण असा प्रयत्न करूया आणि आता लगेच साधनेला लागूया. पण असं होतं का हो? असं मुळीच होत नाही. परमार्थ ऐकणं किंवा बडबडणं सोपं आहे, पण साधनेचं आचरण करणं अत्यंत कठीण आहे. यासाठी आपल्याकडे पूर्वजन्मीचे संस्कार असावे लागतात आणि त्या संस्कारांनी आपला जन्म जरी योग्य ठिकाणी झाला तरी झालेल्या जन्मामध्ये सुद्धा आपल्याला आपले संस्कार जपावे लागतात, वाढवावे लागतात. कर्म आणि कर्मफळाचा गुंता अत्यंत विलक्षण आहे, ज्याचं कोडं अजून कोणालाही सुटलेलं नाही. आपला जन्म कुठे होईल हे आपल्याला माहीत नसतं. मुळात जन्म होतो तोच आपल्या वासनेमुळे होतो. म्हणजे हे उघड आहे की आपला जन्मच वासनेत झालेला आहे. आणि वासना आणि भगवत अनुभव यांचा तर 36चा आकडा आहे. वासनेच्या पलीकडे गेल्याशिवाय परमात्म्याची प्रचिती नाही. मग हे होणार कसं? म्हणून तर नामदेव महाराज म्हणतात की त्याला खरं म्हणजे पुण्यच लागतं. अनंत पुण्यराशी घडे ज्या प्राण्यासी तरीच मुखासी नाम येतं. तुकाराम महाराजही ध्यानाचा उपदेश करणारा एक अभंग सांगतात. त्या अभंगाच्या शेवटी ते असंच म्हणतात, तुका म्हणे ज्याचे पूर्व पुण्य शुद्ध तयासीच बोध होईल बापा. अर्थ उघड आहे. आपण जरी पारमार्थिक वाचन केले किंवा श्रवण केले तरी श्रद्धा बसायला पाहिजे ना. ऐकणारे पुष्कळ असतात, वाचणारेही पुष्कळ असतात. त्यातील किती जणांची श्रद्धा, भक्ती ते ऐकतायत, वाचतायत त्यावर बसते? अगदी मोजके असतात ज्यांचा विश्वास बसतो. त्याहूनही मोजके असतात ज्यांची श्रद्धा बसते. आणि त्याहूनही मोजके असतात ज्यांची निष्ठा बसून ते भक्त बनतात. म्हणूनच नामदेव महाराज म्हणतात की यासाठी जोडीला पुण्य पाहिजे. मग आता इथे एक पेच निर्माण झाला. आपल्याला तर माहीत नाही आपल्या वाट्याला पुण्य आहे की नाही, आणि किती पुण्य आहे किंवा किती पाप आहे. बरं, आपल्याला हेही माहीत नाही की नेमकं कुठल्या वासनेमुळे आपल्याला हा जन्म प्राप्त झालाय. तर मग आता संत तर म्हणतायत की तुमच्या पाठीशी
किंवा तुमच्या गाठीशी पुण्य पाहिजे तरच भगवंताचं नाम येईल. तर मग करायचं कसं? याला गोंदवलेकर महाराजांनी अतिशय उत्तम उत्तर दिलेलं आहे. ते म्हणतात, योग्य परिस्थिती आल्यावर नाम घेईन असे करू नका, किंवा आमच्या भाग्यात जेव्हा नाम घेण्याचा योग येईल तेव्हा आम्ही नाम घेऊ असं तुम्ही करू नका. तुम्ही नाम घ्यायला सुरू करा, म्हणजे पुण्यपदरात आपोआप पडेल. ते नामच तुम्हाला संतांची भेट घडवून देईल. ते नामच तुम्हाला सद्गुरू भेट घडवून देईल आणि ते नामच तुमचा उद्धार करेल. त्यामुळे पुण्य गाठीशी असेल तर नामस्मरण होईल या संतांच्या वाक्याचा विपर्यास करू नये. आमच्या गाठीशी पुण्य कुठं आहे म्हणून तर आमचं नामस्मरण होत नाही, कारण संतच तसं म्हणतात ना. असा युक्तिवाद आपण करायला जाऊ नये. आपल्याला हे तरी कळते की आज आपण हे निरूपण ऐकतो आणि त्यातून आपल्याला समाधान मिळतंय, तर आपली आवड भगवंताकडे आहे. एवढं जरी आपल्याला कळलं तरी ते आपल्या नाम घेण्याला पुरेसं आहे. तर आता ही भगवंताची आवड घट्ट धरावी आणि आपण नामाला लागावे, म्हणजे सर्व काही घडत जाते. भगवंताचे नाम प्रत्यक्ष भगवंताला खेचून आणते, तर इतरांची काय मात. नामात राहणे हे महत्त्वाचे आहे आणि यालाच नामदेव महाराज महाजप परम असं म्हणतात. नामा म्हणे नाम महाजप परम, तो देह उत्तम मृत्युलोकी. असं पहा, जर फक्त पुण्यावरती नामाचं महात्म्य अवलंबून असतं तर तुम्ही नाम घ्या असं संतांनी तरी का सांगितलं असतं? ते तसं सांगतात कारण नाम घेण्यामध्ये पुण्य जोडणे हे घडते. नामा म्हणे नाम महाजप परम असं ते म्हणतात. भगवंताचं नाम हेच सर्वश्रेष्ठ आहे आणि ते जर तुम्ही घेत गेलात तरच तुमचा देह मृत्यूलोकामध्ये उत्तम म्हणून गणला जाईल. नाहीतर बाकीचे देह आहेतच की, कित्येक जन्माला येतात आणि कित्येक मृत्यू पावतात. समर्थ म्हणतात, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळ मुखी निमाला. महाथोर ते मृत्यूपंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. किती जन्माला आले आणि किती मेले याची गणतीच नाही आहे. जन्माला येण्याचं तेव्हाच सार्थक आहे जेव्हा नामस्मरण घडलेलं आहे. समर्थ म्हणतात, रामदास म्हणे धन्य त्याचे जिणे, कथा निरूपणे जन्म गेला. नामदेव महाराज आपल्यालाही हाच बोध करतायत. एकदा ते म्हणतात की अनंत पुण्यराशी घडे ज्या प्राण्यासी, तरीच मुखासी नाम येते. पण ते पुण्य जोडण्यासाठीही तुम्ही नामच घ्या असं ते सांगतात. आज गाठीशी पुण्य नाहीये म्हणून नाम होत नाहीये असं कारण तुम्ही देऊ नका. नाम घ्या म्हणजे गाठीशी पुण्य पडेल. नाम घ्या म्हणजे भगवंत धावत येईल. नाम घ्या म्हणजे त्या भगवंताला प्राप्त करून देणारे सद्गुरूही धावत येतील. आणि असं काही या नरदेहाकडून या जन्मामध्ये घडलं तरच हा देह उत्तम आहे. नामा म्हणे नाम महाजप परम, तो देह उत्तम मृत्युलोकी. असा हा या हरिपाठातील पहिला अभंग आहे. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.